नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आपली जी काही टीईटी आणि सीटीईटी असणार आहे, ओके, तर याच्याविषयी एक महत्त्वाचा अपडेट आपल्या हाती मिळाले बघा। तर जे काही जिल्हा परिषदेचे शिक्षक असणार, या शिक्षकांच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे, कारण त्यांच्यासाठी जी काही टीईटी आणि सीटीईटी जी कंपल्सरी करण्यात आली होती, त्याच्यामध्ये आता काय करण्यात आले तर मुदतवाढ देण्यात आली आहे। चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाची बातमी। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती प्रामुख्याने काय सांगितलं जातं तर वेगवेगळ्या बॅचेस नवीन अभ्यासक्रमानुसार आम्ही काय करतोय तर सुरू करतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, औषध निर्माता बॅच, स्वच्छता निरीक्षक, तलाठी भरती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, महिला व बाल विकास, टीईटी, टेट, एलएसओ, त्याचबरोबर आदिवासी बॅच, एफडीए बॅच, नगर परिषद, जलसंपदा आणि मृदा संधारण या संबंधितच्या नवीन पॅटर्न नुसार काय असणार तर आपण काय करतोय नुकत्याच बॅचेस जॉईन करतोय, सुरू करतोय। त्या कधी असणार आहेत तर 12 जून पासून। तर लवकरात लवकर ज्यांना कोणाला ही बॅच जॉईनिंग करायची असणार तर त्यांनी पटकन काय असणार स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि याबाबतची जी काय असणारी बॅच आहे ही बॅच पदरे बघा। चला जाणून घेऊया बघा। 28 जूनला शिक्षकांसाठी टीईटीची परीक्षा होणार आहे, ही माहिती आहे आपल्याला सर्वत्र। 31,655 शिक्षकांनी यामध्ये नोंदणी बैठकीत आढावा घेतलाय। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सांगण्यात आलेलं आहे बघा, शिक्षणाधिकारी असतील, नियंत्रक अधिकारी, परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक हे मुख्य नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील, तर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर सहनियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। याशिवाय उपशिक्षण अधिकारी यांची जिल्हा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मग याच्यामध्ये प्रामुख्याने पेपर क्रमांक 1 या पेपरसाठी 13,491 परीक्षार्थ्यांची नोंदणी झाली आहे। या केंद्रावरती ही परीक्षा होईल। यासाठी 8 झोनल अधिकारी, 34 सहाय्यक परीक्षक, 34 केंद्र संचालक, 579 वर्ग खोल्या, 116 वर्ग पर्यवेक्षक असतील, ओके। त्याचबरोबर 579 सर्वसमावेशक, 68 लिपिक आणि 136 शिपायांची नियुक्ती देखील करण्यात आलेली असणार आहे, ओके। तर आता हे 28 जूनला काय होणार आहे तर परीक्षा होणार आहे, याबाबतचा अपडेट आहे। आता महाटीईटी जून 2026 याच्याविषयी बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, महाटीईटी आणि केंद्रीय शिक्षक परीक्षा सीटीईटी या संदर्भातील नवीन हे काय असणार तर एक अपडेट आहे। परीक्षेची तारीख पूर्वी किती होती तर 21 जूनला होती, ती बदलून आता कधी करण्यात आली असणार तर 28 जूनला करण्यात आलेली असणार आहे। पेपर क्रमांक 1 सकाळी 10:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे आणि पेपर क्रमांक 2 हा दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। नोंदणीची स्थिती लक्षात ठेवायची तर 2026 जून सत्रासाठी अर्ज प्रक्रिया व मुदतवाढ 24 एप्रिल पर्यंत पूर्ण झालेली होती। सध्या आज आणि उद्या म्हणजे 9 जून आणि 10 जून हे सीटीईटीचे अंतिम डेट असणार आहेत फॉर्म भरण्याचे। सीटीईटी सप्टेंबर 2026, परीक्षेची तारीख बघा 6 सप्टेंबर 2026 असणार आहे। उमेदवार जास्त असल्यास 5 सप्टेंबरला सुद्धा याबाबतची परीक्षा होऊ शकते। नोंदणीची स्थिती 11 मे 2026 पासून याबाबतचे फॉर्म सुरू झालेले आहेत, ओके। आणि अर्ज सुरू करण्यात आलेले असल्याने अर्जाची अंतिम डेट 10 जून पर्यंत असणार आहे। सुधारणा विंडो सर्वसाधारणतः 15 जून ते 18 जून या कालावधीसाठी काय राहणार आहे तर उपलब्ध राहणार आहे, ओके। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका, ओके। धन्यवाद।